नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विषय इंग्लिश 4.4 द टेम टेस्ट वॉर्मिंग अप चिटचॅट आन्सर्स। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, डू यू अ पेट, व्हॉट डू यू कॉल इट? म्हणजे तुम्हाला पाळीव प्राणी का तुमच्या घरी, आणि असेल तर तुम्ही त्याला काय नावाने हाक मारतात? आन्सर, यस आय हॅव अ पेट, आय कॉल इट मोती, डॉग इज माय पेट। क्वेश्चन नंबर 2, हाऊ ओल्ड इज इट? म्हणजे तो किती वर्षाचा आहे किंवा त्याचे वय किती? व्हॉट डज इट लुक लाईक? आणि तो कसा दिसतो? आन्सर, माय पेट इज अबाउट 3-4 years old, इट लुक प्लीझंट अँड अट्रॅक्टिव्ह। क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डज इट ईट, हू टेक्स केअर ऑफ इट? म्हणजे तो काय खातो आणि त्याची काळजी कोण घेते? आन्सर, इट ईट्स ब्रेड्स अँड बिस्कुट्स, हाऊएव्हर इट ईट्स व्हॉटेवर वी प्रोव्हाइड, वी ऑल फॅमिली मेंबर्स टेक केअर ऑफ इट। क्वेश्चन नंबर 4, डज इट अंडरस्टँड यू, व्हॉट डज इट डू? म्हणजे तो तुम्हाला समजून घेतो का, आणि तो काय करतो? आन्सर, यस इट अंडरस्टँड मी, आय अंडरस्टँड्स माय ऑर्डर्स, इट अंडरस्टँड्स माय ऑर्डर, इट फॉलोज माय ऑर्डर्स। क्वेश्चन नंबर 5, हॅव यू टॉट इट एनी ट्रिक्स? म्हणजे तुम्ही त्याला काही युक्त्या शिकवल्या आहेत का? आन्सर, यस I have taught my pet different tricks like bringing thrown objects, running after thrown objects. Question number 6, do you refer to it as lit or as he or she? म्हणजे तुम्ही त्याला तो म्हणता किंवा ती म्हणतात? आन्सर, we refer it as he. First, you must have seen and like a play in any language on the stage. राईट डाऊन द फॉलोइंग डिटेल अबाउट इट. म्हणजे तुम्ही एखादा नाटक बघितलं असेल तर त्याच्याबद्दल माहिती आपल्याला लिहायची आहे. फर्स्ट आहे नेम ऑफ द प्ले, जॉन्स गॉल्सवर्थ जस्टिस. बी, इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स, विलियम फोल्डर, रुथ हनी, वेल, रॉबर्ट कॉक्सन, जेम्स हाव अँड वॉल्टर हाऊ डेव्हिस हेक्टर फ्रॉम हॅरॉल्ड क्लेवर. सी, इट्स मेन थीम, it was a crime play by the British writer John Galsworthy. It was part of a campaign to improve condition in British prisons. The problems in society are well treated in this play. D, type of play, Justice is a play of social theme. The social problems are presented by the dramatist. Why you like it? I like Justice too much because all the characters are from common class. The presentation of characters is excellent. E, the message of the play, we should understand the reason of any offense committed by an offender. There should be change in treatment given in prison. F, any other information about the play, there is a silent film Justice based on this play. There is a Hindi novel Nana by Premchand based on this play. 2, the following are the different steps in a drama or play. म्हणजे खालील काही नाटकामधील काही पायऱ्या दिलेल्या आहेत. दे आर इन अ मिक्स्ड अप ऑर्डर, म्हणजे ते एका खाली क्रमाने दिलेला नाही तर क्रम त्यांचा चुकवला आहे. रिअरेंज देम इन अ प्रॉपर ऑर्डर, त्यांना योग्य त्या क्रमाने लावा. जस्ट राईट द ऑर्डर नंबर इन द ब्रॅकेट, त्याच्यापुढे फक्त त्याचे नंबर लिहा की पहिले कोणता येईल आणि त्याच्यानंतर कोणतं येईल. ए, कॅरेक्टर्स इंटर 3, क्लायमॅक्स 6, कर्टन ओपन 1, ॲक्शन बिगिन 4. ई, सीन ऑफ द प्ले. एफ, कर्टेन क्लोजेस. जी, फिनाले, फायनल आउटकम. 7, इंटरॅक्शन ऑफ कॅरेक्टर्स 5. Next, question number 3, William Shakespeare was one of the greatest playwright of all times. He lived in 16th century. Many of Shakespeare's plays have been
written in the short story form. Find out the names of at least 5 of Shakespeare's play. म्हणजे कमीत कमी 5 शेक्सपियरने लिहिलेले नाटक लिहायचे आहेत, नाटकांचे नावं. आन्सर आहे हॅम्लेट, सेकंड किंग लिअर, 3 मॅकबेथ, 4 ऑथेलो, 5 मेजर ऑफ मेजर, ॲज यू लाईक इट अँड 7 रोमी अँड जुलिएट. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला 4.4चा इंग्लिश चिक चार्ट समाप्त झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.